मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही, आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरचे स्वागत। सध्या आपण खर्डीच्या सीताराम कारखान्यापाशी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणापासून गेले 2 दिवस झालं हे शेतकरी आंदोलन करतायत। त्यांच्या विविध मागण्यात हे प्रशासनाला शेतकरी त्यांनी मागणी केलेली आहे की इथला बॉयलर असू द्या, ज्या टायमाला साखर कारखाना चालू असतं त्या टायमाला त्यांचं घाण पाणी साखर कारखान्याच्या बाजूला सर्व शेतकऱ्यांच्या रानात जातं। या विविध मागण्यापासून त्यांनी 2 दिवस झालं आंदोलन सुरू आहे। आपण या विषयावर शेतकऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत, जे आंदोलन करते आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत व इथल्या प्रशासनाशी सुद्धा बोलणार आहोत। काय आज उपोषण, आज 3रा दिवस आहे, मागण्या काय तुमच्या? मागण्या आमच्या हे 2 दिवस झाले मांडलेले हाच आहे त्या 3 की कारखान्याचे बगॅस, राख, सांडपाणी, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याच्याविषयी डिस्लरीचे काय चर्चा झाली नाही? चर्चा काही झाली नाही। किती दिवस उपोषणाला बसणार अजून? काय निकाल लागेपर्यंत। बजरंग भारत पंडेकर, आज आमच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। सीताराम महाराज साखर कारखान्यात आमचं उपोषण चालू आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की शेजारी शेतकरी वर्ग राहतोय त्यांना एवढा भयानक त्रास आहे या राखजा बाग्याचा, ह्या दूषित प्रदूषण होतंय। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांनी डिस्लरीची उभा केली आहे, ह्याचा भयानक वास येतोय, हे तर थांबू वाटत नाही। आणि शेतीत जर आम्ही जनावरांसाठी वैरण आणायला गेलो, कारखाना चालू कालावधीत जर परिस्थिती बघडली ह्या कारखान्याची, तर अक्षरशः आम्ही जर वैरण आणायला गेलो जनावरांना तर असं कुंभाराची लोक कशी राहते ती त्यांच्या वाड्यात, त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती आमची होती इथं। ह्याची दखल कोणच घेत नाही, त्यामुळे हे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। चर्चेला कोण आलं नाही का? चर्चेला कोण नाही, फक्त आम्हाला पोलीस प्रशासन तेवढं मिळालेलं आहे, बाकी चर्चेसाठी कोण आलेलं नाही। काय पुढे आंदोलन किती दिवस अजून चालणार? आता जोपर्यंत आमच्या हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही। आंदोलनाला बसलाय तुम्ही सगळेजण, काय विषय? विषय महत्वाचा आहे। सीताराम महाराज साखर कारखाना गेले आज आम्ही 3 ते 4 वर्ष झालं आंदोलन करतोय, त्यांना पाठपुरावा करतो। का करतोय? कारण त्यांची राख, बगॅस आणि नवीन त्यांनी उद्योग आणून ठेवलाय तो डिस्लरी पॉईंट। तो डिस्लरी पॉईंट आम्हाला मान्य नाही। त्यांनी विना परवाना आणलाय त्याची एनओसी द्या म्हणतो, जे ते म्हणतात तुम्ही सह्या केल्या, आम्ही कोणत्या इथे बसलेल्या आंदोलकांनी सह्या केलेलं नाही। त्यामुळं अतोनात नुकसान शेतीच असेल, जनावरात असेल, माणसाच असेल, श्वसनात होणारे आजार वाढण्याचं प्रमाण म्हणजे हा सीताराम महाराज कारखाना। आणि पिकाचं तर अतोनात नुकसान व्हायचं झालेलं आहे। ही सर्व शेतकरी आहेत इथं, कोणी असं काही ह्यात राजकीय हस्तक्षेप नाही आहे, ह्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। महत्वाचं म्हणजे जवळजवळ 15 ते 20 कोटीचं नुकसान ह्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। भरपाई काय मिळालं नाही का? भरपाईचा विषय येत नाही। भरपाईचं नाव काढले की इथं त्या चेअरमन मॅडम थांबत नाही आणि दखल घ्यायचा तर विषय नाही। आता इतकी आम्ही इथं बसलो, एकदा फक्त येऊन गेल्यानंतर आमची विचारपूस ही केलेली नाही। आमचा एकच मागणी आहे, त्यांनी तो डिस्लरी प्लांट इथं नको आहे आम्हाला, तो महत्वाचा मुद्दा सगळ्यात जास्त। त्या पॉईंटमुळे प्रदूषणात वाढ झाली भरपूर। आंदोलन अजून किती दिवस चालणार? आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन हे चालणार नाही। त्यांनी म्हणतात की आम्ही तुम्हाला लेखी उत्तर दिलं, पण तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत, आंदोलन थांबवायला तयार नाही। लेखी उत्तर आज 3 वर्ष झाले दिले, पण त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणून अजून आम्ही तोच आंदोलनावर पर्याय आहे। आणि त्यांनी म्हणतात की कामाला सुरुवात झालेली आहे तुमच्या मागण्याच्या। कामाला सुरुवात झाली तर आमच्यापैकी कुणाला उद्घाटनाला बोलवलं त्यांनी दाखवा, त्यांना विचारा हा प्रश्न। नाही, आजपासून सुरुवात झालेली आहे कामाला। 4 वर्षात त्यांनी एकाही कामाला सुरुवात केली नाही, आताच कशा करायला लागल्यात सुरुवात? आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की आता जे यांनी उल्लेख केलाय ह्या पूर्ण असून शेवटी स्थावरच्या जी शेतकऱ्यांच्या 5 वर्ष झालं फळ पीक एकही बाग आलेली नाही आणि इतकं धुराचं प्रदूषण होऊन आणि राग आमच्या शेतीवर आणि इतर सर्व फळ पिकावर पडल्यामुळं आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे ह्याचा जो काय बंदोबस्त आहे कारखान्यांनी पूर्ण बंदोबस्त करावा आणि नंतर त्यांनी त्यांच्या कारखान्याचं जे काय आहे ते त्यांच्या मार्गाने चालावं। किती नुकसान झालंय? नुकसान सांगता येत नाही साहेब, 5-5, 10-10 एकर, 20-20 एकरांचे एकेकाच प्लॉट आहेत। आज 5 वर्ष झालं फळ सुद्धा खायला मिळत नाही
आणि वस्तुस्थिती आम्ही त्यांच्या वारंवार कानावर घालत आलो. त्यांनी येऊन सुद्धा पाहणी सुद्धा केली. कुठं बॉयलर दे, कुठं धुयाला ट्रॅक्टर, 2 माणसं दे, अशा गोष्टी करायला लागले तरी सुद्धा काय उपयोग झालेला नाही. किती एकर नुकसान झालेलं आहे? नुकसान आता तसं विचार केला तर भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान आहे. 1 किलोमीटर 2 किलोमीटरवर जेवढी शेतकरी आहेत फळबागवाली, त्यांना एकानाही फळ सुद्धा खायला लाभलेलं नाही. आणि आता कारखाना बंद झाल्यानंतर जर बाग धरायची म्हणलं तर पाणी नसतंय, मग शेतकऱ्यांनी काय करायचं? काय सांगणार प्रशासनाला? प्रशासनाला आम्ही वारंवार इथे येऊन मॅडमला चर्चा केली. ते म्हणले आम्ही आज करतो, उद्या करतो, एवढं वर्ष आम्हाला सहकार्य करा. असं 4 ते 5 वर्षे झालेत आमची दखल घेतलेली नाही. बोरचं पाणी सुद्धा आम्हाला पिण्यालायक नाही. आणि इथील लोकांना, सर्व लोकांना, कुणाला दम्याचा आजार आहे, कुणाला श्वसनाचा आजार आहे, कुणाला छातीचा आजार आहे, आणि पाणी पूर्ण दूषित आहे. आणि ह्यांचं घाण पाणी, सांडपाणी सर्व यांनी आजूबाजूला रोडवर शेतावर टाकतात. तेच आमच्या विहिरीमध्ये, बोरमध्ये पर्क्युलेशन होत आहे. मग ही जर माणसाच्या जर जीवाशी खेळत असेल तर मग आज काय आम्ही केलं पाहिजे सांगा? आणि यांना वारंवार कळवून सांगून यांच्या संग चर्चा करून सुद्धा यांनी आज अखेरपर्यंत दखल घेतलेली नाही. म्हणून ही वेळ आमच्यावर आलेली आहे. कारखान्याच्या शेजारी सर्वांच्या बागा आहेत. कुठल्या बागा आहेत आपल्या? डाळिंबीचे आहेत, पिरूचे आहेत, बोराचे आहेत. साधं वैरण जर आणायला गेलं तर त्या मकावर सुद्धा असा काळा थर येतोय त्या राखाचा पडलेला. जनावरांना घालायचं कसं? नेमकं काय केलं पाहिजे आम्ही? कारखान्याचं कोण आलं नाही का? काय येते बघते, हा आम्ही त्याचं नियोजन करतो, मग ते तर निघून जाते. ती त्यांच्या कामात, आम्ही आमच्या कामात. आणि असं बघ्याचं धूळ उडते की असं कुठेही आजूबाजूला कंपाऊंड नाही. एवढे मोठे कारखाने शहरात आहेत, त्यांना त्रास नाही. पण हा ग्रामीण भागात असून आम्ही वैतागून गेलो, आम्हाला इतका त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे आमचं जे काही नुकसान झालं आज 5 वर्ष झालं, आम्ही बँकेचं कर्ज भरू शकलो नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे सांगा? जोपर्यंत जो निर्णय वेळेत नाही घेतला तर मग पुढचा जो काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेऊ शकतो. आता आंदोलन सुरू आहे, गेले 3 दिवस झाले. तुमची प्रशासनाकडून काय भूमिका आहे? हे जे आंदोलन चालू आहे ते परवा दिवशी सुरू झाल्यानंतर सकाळी पहिल्या तासानंतरच मी लगेच त्यांची भेट घेतली. मी आमच्या सर्व मॅनेजमेंटनी त्यांच्या सर्व ज्या काही मागण्या आहेत त्या सविस्तर ऐकून घेतल्या. मला जितक्या प्रश्नांना लगेचच उत्तर देणं शक्य होतं, चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रश्नांचं निराकरण करणं शक्य होतं, तो मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून जे काही त्यांच्या सांगण्यानुसार सुद्धा आम्हाला जे काही मागण्या मान्य करता येतील त्या पूर्णपणे मान्य करून तसं लेखी स्वरूपात त्यांना मान्यता आम्ही पोस्ट केलेली होती. त्याच्यानंतरही त्यांना ते पूर्ण समाधान न झाल्या कारणाने परत काल त्यांच्या लिखित मागण्या काही आल्या होत्या, त्याच्यावर विचार करून समर्पक उत्तर तयार करून काल अधिकाऱ्यांच्या हस्तेच त्यांना देण्यात आलं होतं. परंतु त्यांना बऱ्यापैकी मागण्या मान्य असताना परत कदाचित त्यांच्या काही विचारांमध्ये बदल झाल्यामुळं पुन्हा त्यांनी ते विषय थांबवलेला आहे. तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, हा प्रकल्प मी गेली 5-6 वर्ष चांगल्या पद्धतीने आमचं मॅनेजमेंट सांभाळत आहे. शेतकऱ्यांचं वेळेत पेमेंट देणं असेल किंवा वाहतूक यंत्रणेचा वेळेत त्यांना त्यांचा मोबदला देणं असेल किंवा कर्मचाऱ्यांचं वेतन असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत हा छोटा असणारा प्रकल्प वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला शासनाच्या अटी आणि नियमांमध्ये बसून आम्ही त्या पद्धतीने ते वाढवत आलेलो आहोत. परंतु मोठं काम करत असताना एखादी गोष्ट काही जर राहिलेली असेल तर ती आम्ही सुधारण्याचाही वेळोवेळी सर्वांच्या सूचनेनुसार प्रयत्न केलेला आहे. आजही मॅनेजमेंटची पूर्ण तयारी आहे की त्यांना जो काही त्रास होतोय तो आमच्या परीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने संपवण्याचा. त्याच्यामध्ये मुख्यतः बगॅसचा विषय आहे. याही पूर्वी आमचं ते सर्वजण आमचे शेजारी आहेत, आमच्या जवळचे लोक आहेत. याही पूर्वी आमच्या अंतर्गत मीटिंग झालेल्या आहेत. त्यांना पाण्याचा जो प्रश्न होता तो मी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. त्याचं त्यांनाही मान्यता आहे, कारण आमचं रिसायकल केलेलं पाणी ह्या आंदोलनातले बरेच शेतकरी अर्ज देऊन आपल्या शेतामध्ये नेत आहेत, हे त्यांनाही मान्य आहे. परंतु बगॅसचा जो विषय आहे तो मी सोडवण्याचा प्रयत्न केला उडू नये म्हणून, तर तो पूर्ण झालेला नाही याचाही मला माहिती आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्ही आता एक चांगले कॉन्ट्रॅक्टर देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करणारच होतो. मागच्या 13 तारखेलाच आम्ही त्याची ऑर्डर पण काढलेली आहे.
परंतु आमच्या आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की 30 तारखेपर्यंत ते काम तुम्ही सुरू करावं. तर ऑलरेडी मी ते आता सुरू केलेलं आहे आणि मी लवकरात लवकर ते संपवून आवश्यक उंचीचं पत्र्याचं कंपाऊंड वॉल बांधण्याचाही आम्ही पूर्णपणे ते ठरवलेलं आहे आणि ते निश्चितपणे पूर्ण करणार. आता प्रत्येक गोष्ट डिटेल सांगण्यापेक्षा पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत की गॅस पडू नये, राख उडू नये, तर ते पूर्णपणे थांबवण्याचा, पूर्णपणे म्हणजे जितकं जास्तीत जास्त पद्धतीने मला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करता येईल तो आम्ही पूर्णपणे करणार आहोत. आणि ते माझे शेजारी असल्यामुळे त्यांना ते दिसून पण येईल. तुमच्या बागेचं नुकसान होतं असं तुम्ही दावा केलेला आहे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रदूषण म्हणजे एक पाण्याचं आणि एक हवेचं असतं. पाण्याचा तर आम्ही प्रश्न पूर्णपणे मिटवलेला आहे आणि जो काही हवेतून आमच्या धुराड्यातून जे काही राख अजून जात असेल त्याच्यासाठी सुद्धा आणखीन आधुनिक यंत्रणा जी काही शासन प्रणालीने आम्हाला आणखीन सुचवलेली आहे, म्हणजे आधी तर आहेच पण अजून सुचवलेली, ती सुद्धा आम्ही यावेळेला सीझन सुरू होण्याच्या पूर्वी ती बसवणार आहोत. आणि माझं तर ह्यांना म्हणणं आहे की आपण सर्वजण शेजारी आहोत तर आपण त्याचं बसून एक चर्चा करू, त्याचं जे काही आम्ही केलेलं आहे तेही आम्ही तुम्हाला दाखवू, तुमचं समाधान होईल असं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. शेतकरी एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा